तारीखच अशी ठरवण्यात आली होती की 23 तारखेला पावनखिंड यांचा शौर्य दिनाचा कार्यक्रम होता. अनेक लोक हे ट्रेकिंग करून येतात. त्या निमित्ताने काही लोक आले, त्याला तर आपण अडवू शकत नव्हतो. आणि कुठलीही अनुचित घटना घडणार नाही असं संभाजीराजेंनी प्रशासनाला सांगितलं होतं. त्यामुळे थोडंसं कुठली घटना अशी होणारच नाही अशी एक भावना त्यांची झाली असावी. परंतु त्या याच्यामध्ये कशा पद्धतीने तर एक रेंज नाही, कशा पद्धतीनं मला आता येताना जिल्हा पोलीस प्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण त्या दिवशीचा इतिहास आम्हाला सांगितला. कारण त्या दिवशी सकाळी आम्ही गुरुमावळीच्या त्या वेळापूरला आम्ही तिथे रिंगणला मी उपस्थित होतो. त्यानंतर आम्ही बारामतीला सभा आमची होती आणि दरम्यान मला तुमची पत्रकारांचे फोन येत होते आणि इथूनही फोन होत होते. इथं रेंजच येत नव्हती. मी क्षणाक्षणाची माहिती घेत होतो. परंतु जी घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे. ही घडायला नको होतं. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत असं कधीच घडलेलं नाही. ही मला वाटतं ही तशी दुसरी घटना घडली. तर मला वाटतं अशा घटना होऊ नयेत याची काळजी आपण सर्वांनी घेऊया. आणि प्रशासनाने आता जे लावलेलं आहे म्हणजे त्याचा उल्लेख आता करण्यात आला की ती खबरदारी घेत आहेत की अशा घटना होऊ नयेत. जास्तीत जास्त कसा लोकांना संरक्षण देता येईल असा प्रयत्न ते करतायत. त्या रवी पडवळवर योग्य ती कारवाई आधीच करणं गरजेचं वाटलं नाही का पोलिसांना? आणि मग एवढी तोडफोड झाल्यानंतर देखील त्याला सुरक्षितपणे का पाठवलं गेलं? आणि त्याच्या आधीच ही घटना घडायच्या आधी 8 दिवस ते ह्या भागामध्ये होते अशी देखील माहिती मिळते. त्या सर्व गोष्टीची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि योग्य पद्धतीनं याबद्दल काय झालंय याची आपण चौकशी करून निर्णय घेऊ.